विदर्भ न्यूजच्या हिरापानी नाक्यावरील पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की शकीलचा मृत्यू कसा झाला असावा. मात्र लारे पिस्तूल ठोक डालते सालों को हे नेमके प्रकरण काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. हिरापानी नाक्यावर शकील तळजोडांती 30,000 रुपये संबंधित नाक्यावर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात असमर्थ ठरल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी लारे पिस्तूल ठोक डालते सालों को असे ऐकताच शकील आणि अकील हे घाबरले व घाबरल्या अवस्थेत ते दोघेही सैरावैरा आपला जीव वाचविण्याकरिता पळू लागले. रात्रीच्या अंधारात पडता पडता अचानक शकील आणि अकील दोन्ही नाक्यापासून 200 मीटर अंतरावरील एका शेतामध्ये विहिरीत जाऊन पडले. अकील हा शारीरिकदृष्ट्या सडपातळ असल्याने तो लोखंडी बारच्या साह्याने विहिरीच्या बाहेर येण्यात यशस्वी झाला व त्याचा जीव वाचला. मात्र शकील हा भारी भरकम असल्यामुळे व त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला असावा. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की जर वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शकील आणि अकीलला जीवे मारण्याची व बंदुकीने ठोकण्याबाबत धमकी दिली नसती तर ते तेथून पळाले नसते व ही घटना घडली नसती. या सर्व प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी हिरापानी नाक्यावर उपस्थित व्याघ्र विभागातील अधिकारी व कर्मचारी शकीलच्या मृत्यूला दोषी असून या दिशेने तपास होणे व मरण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे. नेमका बातमीचा मागोवा घेत विदर्भ न्यूजचे चमू येऊन पोचलेली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय ढाकणा येथे. ढाकणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पवार आणि वनपाल यांच्याशी नेमकं त्या 29च्या मध्यरात्री काय घटना घडली त्यासंबंधी आता आपण विचारणा करणार आहोत. सर, मला एक गोष्ट सांगा, त्या दिवशी 29 तारखेला रात्री ती गाडी जी आहे ती किती वाजता आपल्याला कुठे क्रॉस झाली होती? तर ती गाडी मला कमीत कमी 11:25 वाजता हिरापानी नाक्यावर क्रॉस झाली. कुठे? हिरापानी नाका तपास नाक्यावर. अच्छा. हो, आणि त्या गाडीमध्ये काहीतरी आम्ही संशय आला मला की बा काहीतरी अवैध वनोत्पादन घेऊन चालले म्हणून त्यांना थांबवलं. तर थांबल्याबरोबर त्याच्यातले 2 व्यक्ती तिथून लगेच पसार झाले, ते पळून गेले. मग तो ड्रायव्हर होता, ड्रायव्हरला म्हटलं बा गाडीमध्ये काय तो म्हणे साहेब बैल आहे म्हणे बाहेर घेऊन चाललो आम्ही चालू नाही कुठले घेऊन चाललो काटेसाठी. तर ठीक आहे म्हटलं तर सोडून द्या म्हटलं आम्ही करत म्हटलं त्याला म्हटलं. मग ते 2 जण पळून गेले. हे 2 जण पळून गेल्यामुळे मग त्या ड्रायव्हरला सोबत घेऊन आम्ही इथं आलो. त्या कार्यालयात गाडी ठेवली आम्ही आमच्याजवळ. बैला तो सोडून गेले, बैला चारा पण टाकला आम्ही. त्या माणसाला पण जीव घातलेलं. पण तो माणूस आमच्यावर थांबला. सकाळी त्याला म्हटलं तू एक काम कर, तुझ्या मालकाला संबंधित मालकाला गाडी मालकाला आणि बोलवून घेऊन इथं आणि आपण तुम्ही सोडून देतो म्हटलं. त्यानंतर म्हणजे आम्ही परत त्या गाडीचा पंचनामा केला. ते पर्यंत काय काय साहित्य त्या गाडीमध्ये टायर वगैरे पन्न्या वगैरे हे होत्या गाडीमध्ये. त्यानंतर वेगळा प्रकार झाला चाललं गेला. काल सायंकाळी मग रात्री 8 वाजता आमच्याकडे ते तायडे आले होते पत्रकार. त्यांनी म्हटलं की बा असं प्रकार घडला. साहेब ते 2 माणसं त्यांच्या कुठतरी बाहेर निघून गेले. मग ते त्यांना ते भेटलीच नाही. म्हणजे म्हटलं ड्रायव्हरला घ्या. मग ते म्हणजे ड्रायव्हर गाडीचे मालक म्हणजे ठीक आहे तुम्हाला ड्रायव्हरला घेऊन या म्हणजे साहेब घेतात आमचे तुमची गाडी आमची ताब्यात देऊन ताब्यात म्हणजे बैल आणि गाडी तुम्ही मिळाली असं त्या कार्यालयावरती म्हणजे फॉरेस्ट विभागावरती बऱ्याच दिवसापासून एक आरोप लावला जात आहे की अकोट मार्गे बैलाची वाहतूक नियमितपणे सुरू आहे आणि ज्या दिवशी देडतळ्याचा धारणीचा बाजार असतो त्या दिवशी इथून अवैध जनावरांची वाहतूक केली जाते. तर याचे नेमके कारणं काय आहेत आणि इथून या गाड्यांना परवानगी कशी काय दिली जाते, सोडल्या कसं काय जाते रात्री? परवानगी दिल्या हे जात नाही. इथं आमचे कर्मचारी वनकर्मचारी तैनात राहतात आणि सकाळ सायंकाळ तर अशी काही घटना मला 2 महिन्यात झालेल्या आहे. या 2 महिन्याच्या याच्यात मला तसं काही आढळून आलं. पण मग ती जी गाडी होती तिने नेमका नाका कसा काय क्रॉस केला होता? नाका क्रॉस केला नाही, नाक्याच्या बाजूलाच ती गाडी अडवण्यात आली असं आयओ यांचं म्हणणं आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे आयओचं. आणि प्रकरण चौकशी होत आहे. नाही, पण नेमका हा जो विषय आहे त्यांचं असं म्हणणं आहे जो प्रत्यक्षदर्शी जे 2 जण त्या विहिरीमध्ये पडले होते त्या विहिरीमध्ये आता मी पाहिलं तिथे एक मोठा सापसुद्धा आढळला, खेकडेसुद्धा आढळले. तर त्या मृत व्यक्तीचा जो पंचनामा आता होणार आहे त्या पंचनाम्याच्या नंतर आणि त्याच्या शवविच्छेदनाच्या नंतर नेमका प्रकार काय आहे तिथं उघडकीस येणारच आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे जो प्रत्यक्षदर्शी आहे की आम्हाला मारहाण करण्यात आली, आम्हाला असं म्हणण्यात आलं की निकाल रे पिस्तूल इनको आपण ठोक डालते असे त्याचे शब्द होते म्हणून आम्ही पळालो आणि तेव्हा आम्ही नाका क्रॉस केला होता आणि त्याची जे नाक्याची एंट्री आहे ती सुद्धा आपल्या बुकामध्ये आहे.
प्रत्यक्षदर्शी मी तिथं हजर नसल्याने स्वतः आय ओ तिथे असल्याने त्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्यासोबत एक व्यक्तीसुद्धा अजून उपस्थित होते आणि त्यांचं प्राण त्यांनी वाचवण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आम्हाला अशी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की जेव्हा ते त्या नाक्यावर पोचले होते तेव्हा आपले जे कर्मचारी आहे ते मद्यपान करून होते आणि त्यांची ओली पार्टी चालू होती. आणि सध्या आम्ही जेव्हा तिथं गेलो तर आपलं एक तिथं डेली विजेसवाला कर्मचारी होता, तिथं वनरक्षक वनपाल कोणीच नव्हतं. दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा आपल्या कॅम्पच्या मागे काही तपासणी केली असता तिथं आम्हाला दारूच्या बाटल्या भेटल्या. तर या संदर्भात आपण काय म्हणाल? सर तसा प्रकार तर आमच्या संघात घडला नाही दारूचा वगैरे. पण आम्ही जेव्हा गेलो तिथे लोक फक्त काय 10 मिनिट थांबतो, 5 मिनिट जास्त लगेच आम्ही वापस चाललो. असा काही प्रकार घडला नाही मध्यप्रदेश. आणि हे मग ते दारूच्या जे बाटल्या आपल्या कॅम्पच्या मागे ह्या नेमक्या कोणाच्या असाव्या? रात्री येणार जाणार असतं तर तुम्ही लोक काही थांब टाकते तर कधी कधी बाहेरची गाडीवाले वगैरे होऊ शकते. म्हणजे त्यांना आपण मद्यपान करायसाठी परवानगी देतो का? मग परवानगी देत नाही आपण आता. पण सर आता वास्तविक पाहता की मी म्हणजे फिरते पता कोणता आहे तिथे जो नाका आहे तो या मोठ्यापर्यंत दिला आणि ते त्यांचं तिथं कर्मचारी असतात, तिथं वनरक्षक असतात, त्यानंतर त्या नाक्यावर पूर्ण वाक्य आणत असते. सर तिथून आपण इथं जातो जुना पाणीच्या दर्ग्यावर. तिथं आपण साधं पाऊस न्यायला आपण परवानगी देत नाही आणि आपल्या कॅम्पच्या मागेच दारूच्या बाटल्या पडल्या आहे. सर मग तिथं बाजूने शेती वगैरे आहे की नाही, होऊ शकते शिक्षा तिथं नाही आहे सर, ते आपल्या कॅम्पला लागून आहे. तुम्ही थोडी तपासणी पहा आणि तुमच्या लेवलवर कारवाई करा अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. मृतक शकीलचा सोबती अखिल याने ढाकणा वनपरिक्षेत्रावर लावलेले आरोपांची सत्यता काय हे नेमके जाणून घेऊया विदर्भ न्यूजच्या 3ऱ्या भागामध्ये. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.